मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की जो माणूस नेहमी तुमच्यासाठीच असतो तो कायमचा तुमच्यासाठी तसाच राहील? मित्रांनो, खरं सांगतो तसं नाही होत. काय होतं मित्रांनो, आपल्याला ना हमेशा असं वाटतं की आपला जो जोडीदार आहे ना, तो जोडीदार खूप प्रामाणिक असावा, आपल्या भावना समजून घेणारा असावा, आपल्या प्रत्येक आनंदात सहभागी होणारा, आपल्या दुःखात हात धरून आपल्याला आधार देणारा असावा, आपल्याला हमेशा जिथं पाहिजे तिथं अवेलेबल असणारा असावा. मित्रांनो, असा माणूस नशिबानं भेटूनसुद्धा जातो आणि त्यावेळेस असं वाटतं हेच खरं नातं आहे. तो आपल्यासाठी वेळ देतो, तो कितीही व्यस्त असला तरी आपला फोन उचलतो, आपल्या प्रत्येक मेसेजला वेळेवर उत्तर देतो, आपल्या लहान लहान इच्छा पूर्ण करत असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो काही वर्ष, काही महिने असेच होऊन जातात आणि त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, आपल्याला असं वाटून जातं की आपण ना तो मित्र तर आपल्याच आहे ना, मग आपण आपल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो. हळूहळू त्याला आपण गरज असेल तेव्हाच फोन करतो किंवा मेसेज करतो. तो बोलायला येतो तेव्हा आपण म्हणतो नंतर बोलतो किंवा त्याचा मेसेज बघतो, पण आपण तो सोडून बाकीच्या मेसेजांना रिप्लाय द्यायला वेळ देत जातो आणि तो मेसेज तसंच ठेवून जातो. त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होऊन जातं. तो नेहमीच माझ्यासाठी अवेलेबल आहे या विचारानं आपण त्याला हमेशा बाजूलाच ठेवत जातो. मित्रांनो, खरं सांगू का तुम्हाला, तो मित्र किंवा तो पार्टनर म्हणजे खेळण्याचं मशीन नाही हो, की जेव्हा पाहिजे तेव्हा मशीन आपलं चावी फिरवली की चालू केलं आणि चावी बंद केली की ते बंद झालं. मित्रांनो, त्यालाही मन आहे, त्यालाही भावना आहेत. तो नेहमी उपलब्ध आहे याचा अर्थ असं नाही की त्याला काम नाही आहे किंवा तो बिझी नाही आहे. पण तो तुमच्या इज्जतीसाठी, तुमच्या प्रेमापोटी, तुमच्या आदरापोटी, तुमच्या काळजीपोटी तो तुम्हाला सगळ्या गोष्टीने वेळ देत असतो, सगळ्या गोष्टींची काळजी करत असतो. मित्रांनो, ही वेळ जेव्हा असं त्याच्या मनामध्ये यायला लागतं तेव्हा तो थकायला लागतो आणि तो स्वतःच विचार करतो की मी इतकं त्यांना देतोय पण मला काय परत मिळतंय. आणि जेव्हा मित्रांनो असा जेव्हा मनामध्ये विचार यायला लागतो तेव्हा समोरचा माणूस हा त्या मैत्रीपासून, आपल्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत राहतो आणि तो आपल्याला काही बोलत नाही आहे, आपल्याला काही सांगत नाही. फक्त काय करतो की तो आपल्यापासून दूर जायचा प्रयत्न करतो आणि एक दिवस तो खरंच बाजूला सरकून जातो आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे तो मित्र आपला कुठे गेला? ज्याच्यासाठी आपण तो कायमचा अवेलेबल राहणारा मित्र आज आपल्यापासून बाजूला का झाला? याला कारणीभूत कोण आहे मित्रांनो? आणि त्यावेळेस फक्त एकच राहतं, त्यावेळेस तुम्ही आणि तुमचं मन ही एकटं राहून जातं. मित्रांनो, ही वेळ न येण्याच्या अगोदर तुम्ही प्रयत्न करा. जो तुमचा मित्र तुमच्या संग अवेलेबल आहे, जो मित्र तुमच्या प्रत्येक गोष्टीला साथ देतोय, त्याची किंमत करा, त्याची इज्जत करा, त्यालाही जपा आणि तुम्हीही खुश राहा. धन्यवाद मित्रांनो.